काशीला जायची हवस आपल्याला नाही यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशीला. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून आला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या हो सगळे. महाराजांची भाषा आहे वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मंगाचा. एकाशी विजीला दीड तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले कुत्रं आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय ए त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला? गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. मायका यादी आता यादी नीट ऐका. आता यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता दुख हरता मारता गुणाते नरवे फोवे फेम कोपा दयाते खासे धोथा खा धोथे ला सा ला धोथा ला पाहे न रुपा तुझे. मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या, नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख. काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू मेली, काही लाख गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा,
असं कोणी उठायचं आणि माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं आणि माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया काही काही नाही. 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असं त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न? पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. काला करतो प्रयत्न? ते अडपाट आहे ते. 48% मार्क पडले ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचे जोराव पैसे? त्याला भेज आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती? त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दणका, झोपा. उभ्या ना काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप. आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला? मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्या ना काही नाहीच. काय आला माणसं नीट होती लो. काय झालंय महाराज? पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का? काय करते काय? आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात मी काकडा केला पण कसा, देह जावाथी वारा हो, देह जावाथी वारा हो, देह जावाथी